पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र नाव बापांची आपण कबूल करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ परमात्म्याने जवळ मी कबूल करतो की परमात्म्याने शक्ती त्यांनी केली. मी पापापैकी माझा मोठा नित्य कुमार धन्य मारिया सर्वदूत व सर्व संत वर्तमान विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराला सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो. आमच्या सर्व अपराधांची क्षमा आम्हाला सार्वकालिक जीवनात हो. हे प्रभो मानवाचे कारण अशी इच्छा 2021 प्रमाणे मरणाचा सकाळ या दिवसाचे रहस्य आम्हाला पृथ्वीवर मान्य करतो. सर्वांनी मुक्तीचे दान प्राप्त करून घेण्यास आम्हाला पाहत हे प्रार्थना
प्रभू येशूच्या नावाने करतो. गणना या पुस्तकातून घेतलेले वचन. वाटेत लोकांचे मन कधीच झाले. ते परमेश्वराविरुद्ध आणि मोशेविरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला इजिप्त देशातून काढून या रणात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही आणि पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये अंगेसाप पाठवले. त्यांच्या दोषाने इस्रायलामध्ये बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध आणि तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, अंग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टाक, म्हणजे सर्व दम झालेला कोणा माणसाकडे त्यांच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून तो त्या खांबावर टांगवला. तेव्हा सर्व दम झालेल्या कोणी मनुष्याने त्या पितळेच्या सापाकडे पाहिले, म्हणजे तो जगत असेल. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद मंत्र. प्रतिसाद. प्रभूची कृत्ये कधीही विसरू नका. अहो माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या. माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. मी आपले तोंड बोलून टाकले सांगेन. प्राचीन काळच्या गोड गोष्टीचे निवेदन करेन. आपला प्रतिसाद. प्रभूची कृत्ये कधीही विसरू नका. तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याच्या शोक करू लागले. ते देवाकडे येऊन अनन्यभावे त्याला शरण गेले. देव आमचा दुर्ग आहे. परात्पर देव आम्हास मुक्त करणारा आहे. त्याची आठवण त्यांना झाली. आपला प्रतिसाद. त्यांनी आपल्या मुखाने त्यांच्याशी कपट केले आणि आपल्या जिभेने त्यांच्याशी लबाडी केली, कारण त्यांचे मन त्यांच्याकडे स्थिर नव्हते. शिवाय त्यांचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही. आपला प्रतिसाद. पण तो तलवार असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करत. तो नाश करत नाही. तो आपला वारंवार आवरतो. आपला सगळा संताप वाटू देत नाही. आपला प्रतिसाद. पौलाचे फिलिप्पियस पत्र यात लिहिलेले वाचन. ख्रिस्त येशू जो देवाचा स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरचे असेल हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि देही बद्धश्रमाचे मरण स्वीकारले. इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्या हेतू की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक मुलगा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. हा प्रभूचा शब्द आहे. Alleluia,
स्वर्गात उतरलेला स्वर्गात असतो जो मनुष्य पुत्र त्याच्या वाचून पुढे स्वर्गात चालू गेला. जसा अरण्यात मोशे साप उंच गेला होता तसा मनुष्याच्या पुत्रालाही उंच गेला. यासारखे लोक विश्वास त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त. देवाने जगावर एवढी की ज्याने त्याचा एकोणतरी पुत्र जगाच्या तारणासाठी अशासारखे जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश होतो तर सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त होतं. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही तर जगाचे कारण करण्यासाठी पाठवलेले आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. संत पीटर चर्च वसई कोळीवाडा या चर्चमध्ये मी 3 वर्ष कार्यरत. पहिल्या 2 वर्ष आम्ही या मुस्लिम मध्यपळातून ज्या रस्त्यावरून उसाची वाढ पारंपरिक चालू होती. गुड फ्रायडेच्या दिवशी सकाळी त्या विभागातून उसाची वाढ निघत असते. परंतु माझ्या दुसऱ्या वर्षी आम्ही एक वेगळा प्रयोग करण्याचा विचार केला. ही उसाची वाढ या मुस्लिम समाजाच्या तल्लीमुळातून यांच्या वाटेवर न नेता पाचोबंदर किल्लाबंदर त्या मार्गाने आली असा कार्यक्रमामध्ये ठराव. जेव्हा चर्चमध्ये आम्ही अनाऊन्स या दुसऱ्या दिवशी 4-5 जणांचं शिष्टमंडळ चर्चच्या कार्यालयात हे मुस्लिम बांधव चर्चमध्ये आले. आम्हाला विनंती करतो फादर तुमच्या हात जोडून तुम्हाला विनंती करतो की जसं पारंपरिक गुड फ्रायडेची सकाळची उसाची वाढ आमच्या या विभागातून निघत असते ती कशीच चालली. दरवर्षी या उसाच्या वाढीमुळे आमच्यामध्ये प्रगती झालेली आहे, उन्नती झाली आणि जे काय आमच्या घरामध्ये भरभराट येशू ख्रिस्ताच्या उसाचा स्पर्श आमच्या गल्लीमुळा आमच्या वाटेवर आमच्या घरावर आलेला आहे. त्यामुळे कृपया आम्ही तुम्हाला विनंती करतो एक उसाची वाढ तुम्ही बदलू नका. तर आमच्या या विभागातून त्यांनी केलेली नम्र अशी विनंती आम्ही पॅरिश कौन्सिलमध्ये चर्चा केली आणि पुन्हा एकदा ठरलं की आपण ही पारंपरिक पद्धती मुस्लिम समाजातून जी उसाची वाढ लावतो तीच आम्ही पुन्हा एकदा करायची. या बंधुभगिनींनो सांगण्याचा अर्थ एवढाच की येशूच्या विजयोत्सवाचा सण आज आपण साजरा करीत असताना फक्त ख्रिस्तीच नाही तर ख्रिस्तेतर लोक सुद्धा येशूच्या या उसाच्या विजयाकडे मोठ्या आशेने पाहत असतात. आता तुम्ही विचार करा की 14 सप्टेंबर या दिवसामध्येच येशूच्या उसाच्या विजयाचा सण कसा काय आला असेल. कारण तो आपण पवित्र आठवड्यात करीत असतो. संपूर्ण उपास करीत जे आपले पास असतात तेव्हा आपण उसाच्या वाढीची भक्ती करत असतो. आज मध्ये सण येण्याचे एक कारण आहे आणि त्या उपासने देऊन आलेली का त्याला थोडा सुखवास आपल्या प्रस्तावनेमध्ये सिस्टर एडीने दिलेला आहे. परंतु जेव्हा पहिले 300 वर्ष ख्रिस्ती लोकांचा रोगमध्ये छळ होता, ख्रिस्ती लोकांना योग्य ते त्यांची उपासना करण्यासाठी त्यांना संधी मिळत होती. अशा वेळेला कॉन्स्टंट
हा जो राजाचा सम्राट होता त्याने प्रथमच आणि पहिल्याच राजाने ख्रिस्ती धर्म धारण केला आणि संपूर्ण रोम ख्रिस्तमय झाला. त्यानंतर त्याची आई राणी हेलेना तिला सुद्धा ख्रिस्ती लोकांविषयी आणि ख्रिस्ताविषयी प्रेम होते म्हणून ती जेरुसलेमच्या वारीवर निघाली. जेव्हा ती जेरुसलेमला पोहोचली आणि तिला कळलं की जेव्हा जेरुसलेमवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले होत होते त्या हल्ल्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जो ओरिजिनल क्रॉस होता तो क्रॉस थोड्याफार प्रकारे जाळलेला आणि राणी हेलेनाला त्याविषयी खूप वाईट वाटलं. तिला आपल्या सर्व सैन्यापेक्षा थोड्या आनंदात आणि जल्लोष वाचत वाचत जेरुसलेमवरून तो क्रूस ती रोमला घेऊन आली आणि तिथे त्यांनी त्याची प्रतिष्ठा आणि तो दिवस होता 14 सप्टेंबर इसवी सन 320 म्हणून तो दिवस आज एवढं मानला. येशूच्या क्रूसाचा आज विजयोत्सव आपण काय क्रूस आपल्याला प्रेरणा देतो. क्रूस आपल्या आश्चर्यासाठी क्रूस आपल्या मार्गाचा जो क्रूस भूतान मारे जो त्यांच्या कांद्यावर दिला जायचा अशी रोमन परंपरा त्या क्रूसाला वेगळा अर्थ येशू ख्रिस्ताने दिला. तो क्रूस वाहिला आणि कालवारी टोपलीवर त्या क्रूसावर जेव्हा तो मरण पावला आणि तिथेच पुनरुत्थित झाला आणि आपल्या तारणाचा मार्ग होता. त्या क्रूसाला एक नवीन अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. त्यानंतर सगळं बंद संपूर्ण रोम ख्रिस्त म्हणून माझ्या प्रेम हा क्रूस आहे आपल्या गळ्यात आपल्या घराघरामध्ये आहे. प्रत्येक साक्रामेंटामध्ये आपण पवित्र क्रूसाच्या पुढे आपल्या जीवनाची आपण प्रत्येक वेशीवर क्रूसाची प्रतिष्ठापना केलेली आहे. क्रूस आहे हा क्रूस आपलं संरक्षण करतो. सकाळी निघाल्यानंतर आपण क्रूसाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा संध्याकाळी आल्यानंतर तोच क्रूस ज्याने आपलं संरक्षण केलं आहे त्याच्या आपण मनापासून आभार मानतो. अशा पवित्र क्रूसाच्या विजयोत्सवाचा सरास साजरा केला असताना त्या क्रूसाला आपण वंदन करूया. त्या क्रूसाकडून प्रेरणा घेऊया. त्या क्रूसाला आपण स्पर्श करूया. त्या क्रूसापासून प्रेरणा घेऊया. आपल्या जीवनातील ज्या आपण ख्रिस्त आहे त्या परमेश्वराने आपल्या त्या पवित्र क्रूसाने पूर्ण कराव्या तो प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला निश्चित विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा कर्णकर्ता सर्वश्रेष्ठ परमेश्वर पिता आणि त्याचा एकोदय पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यावर विश्वास करतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने लगेच संपवला. कुमारी मरियेपासून जन्मला. कोणते त्याच्या अंगाने निरुक्त होते. त्याला क्रूसावर ठेवण्यात तो मरण पावला. त्याला फोडण्यात आले. तो अधोपात उतरल्या. तिसऱ्या दिवशी घेण्यात बोलला. स्वर्गात चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या विजयकडे विलासमान झाला. तेव्हा तो जिवंत आणि न्याय करण्यासाठी बोलला. पवित्र आत्मा पवित्र धरती ख्रिस्ता सत्याचा यहोवा पापाची क्षमा याचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. त्याच क्रूसाच्या प्रेरणेने आपल्या सर्व विनंत्या आपण परमेश्वराच्या चरणाशी घेऊया. प्रभू क्रूसाच्या द्वारे आमची प्रार्थना आहे. प्रभू तुझ्या क्रूसाच्या द्वारे आमची प्रार्थना आहे. आम्ही प्रार्थना करतो की आमची देवमाता संपूर्ण जगासाठी विश्वास, आशा आणि प्रेमाचा दिवसा करून राहतो. तसेच आमचे धर्मगुरू फादर अँब्रोस आणि फादर लिओ यांना प्रभू
परमेश्वरांनी चांगले आरोग्य, प्रभूच्या मळ्यात चांगले कार्य करण्यास समृद्धी आणि उत्साह दे, जेणेकरून त्यांच्याद्वारे अनेक लोकांपुढे प्रभूचे आकर्षित होते. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रार्थना आहे. होली क्रॉस संस्था आणि संस्थेच्या विश्वासासाठी प्रार्थना. हे दयावंत परमेश्वरा, होली क्रॉस संस्था दयेच्या भगिनी यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की आमच्या संस्थेचे प्रांतिक प्रमुखांना आणि त्यांच्या सहकार्यांना धैर्य, संयम आणि विश्वासाचे वरदान दे, ज्याद्वारे ते प्रेम आणि विवेकबुद्धीने आपल्या समुदायांना आणि संस्थांना योग्य मार्गदर्शन करू शकतील. म्हणून आम्ही प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभूद्वारे आमची प्रार्थना आहे. सर्व भगिनींसाठी प्रार्थना. स्वर्गीय पित्या, आम्ही आमच्या सर्व शिष्यांचे आभार मानतो, विशेषतः ज्या आमच्या शाळेच्या विविध विभागात आणि इतर संस्थेत सेवा करतात, त्यांना त्यांची कार्यात आत्मिक बळ लाभो. त्यांचे हृदय परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादित कर, आनंदाने कर आणि त्यांना विश्वास व प्रेमाची पुरुषाच्या आत्मा जगता याव्या. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, पुरुषाच्या द्वारे आमची प्रार्थना. वृद्ध व आजारी शिक्षणासाठी प्रार्थना. करुणामय प्रभू, आम्ही आपल्या वृद्ध व आजारी भगिनीसाठी प्रार्थना करतो की त्यांच्या वृद्ध काळात आणि आजारात त्यांना शांतता, धीर आणि बळ मिळतो. ते आपल्या दोन प्रेमाचा अनुभव दररोज घेऊ आणि त्यांच्या प्रार्थनामय जीवनाद्वारे संघटना व चर्चला आशीर्वाद मिळतो. म्हणून आम्ही प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, व्रतस्थांसाठी प्रार्थना. प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी तरुण-तरुणींनी प्रभूच्या हाकेला होऊ देऊ, तुझ्या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. शाळा व कुटुंबासाठी प्रार्थना. स्वर्गीय विद्या, आम्ही आपल्या होली क्रॉस मॉडर्न स्कूल विद्यार्थी, सर्व सिस्टर्स, शिक्षक, शिक्षक, वर्ग, पालक व सर्वांच्या देणगीबद्दल तुझे आभार मानतो. या सर्वांमध्ये ऐक्य, समजूतदारपणा आणि सेवाभावाचा आत्मयोग आमच्या दैनंदिन जीवनात आम्ही पुरुषाची मौल्य जपावे. म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या पॅरिससाठी प्रेमळ विद्या, आम्ही सेंट पॉल चर्च नानपाड येथील सर्व पॅरिशनरसाठी प्रार्थना करतो. आमच्या कुटुंबात शांतता, आनंद नांदावा आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे. तुझ्याशी निष्ठावान राहून सर्व जगाला तुझ्या प्रेमाची साक्ष द्यावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्व समाज परमेश्वर त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा.
हे प्रभू जगाला पापापासून मुक्त करण्यासाठी एकदा प्रसाद केले. हे समर्पण आता आम्हाला सर्व पापापासून शुद्ध कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पिता सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानतो. हे योग्य व आनंददायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. उसाच्या लाकडाद्वारे मनुष्याचे कारण होते अशी तो योजना मनुष्याच्या पराजयाचे झाड, त्याच्या कारणाचे झाड करणे, मानवाने गमावलेले जीवन विश्वाद्वारे त्याला परत घडवून देणे. म्हणून सर्व दूत आणि महान सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझे निरंतर गौरव गीत म्हणतो. हे आमच्यासाठी आमच्या परमेश्वराचे शरीर आणि रक्त वाढवून त्यांच्या 10 वर्षापासून जेव्हा परमेश्वराचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे, तेव्हा त्याने आपल्या हातात पातळ घेतल्या मूर्ती ती आपल्या शिष्याला दिली. तुम्ही सर्व धर्म खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. त्याचप्रमाणे भोजन पुन्हा तुझ्या आभार मानले आणि भोगाला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व हा घ्या यामधून घ्या, कारण माझ्या रक्ताचा नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांची पापांसाठी पोचले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. शुद्धीचे रहस्य साजरे केले असताना आम्ही जीवनाची बात आणि तारणाचा प्रहार करतो. तुझ्या समोर येण्यासाठी तुझी सेवा करतेस. आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला ख्रिस्ताचे ईश्वरी कार्यरत अंदाज स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याने एक वागले असे आम्ही विनम्रपणे प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ईश्वरी ख्रिस्त सगळीची आठवण विवाहाचे पोप थॉमस आमचे बिशप सर्व या सर्व समोर ख्रिस्त सभेला परिपूर्ण कृतीचा पूर्ण आविष्कार ज्या आमच्या पुनरुत्थानाच्या आशेने महान जे तुझ्या दैवाने विसरून मरण पावले त्यांचे त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत. देव माता कुमारी मर्यादेचा पती संत जोसफ पूज्य प्रेषी
युगायुगा सर्व संतांना संतुष्ट केले. त्यांच्यावर आम्ही शाश्वत जीवनाची सहभागी स्वामी आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र ख्रिस्त यांच्याद्वारे कर. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताद्वारे पवित्रात्म्याच्या ऐक्याने सर्व समाज देव पित्याचा सन्मान करावा सदा सर्व हो. तारणाची आज्ञा त्याची ईश्वर शिकवण आणि प्रेरित करून आम्ही धैर्य मानतो. आमच्या सर्वांचे बापा हे प्रभू सर्व राजा वाईटापासून आम्हाला सर्व या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य अशी जीवनात आणणारी ह्याच्या आत्म्याची वाट पाहत असताना ज्या दयेच्या असताना आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विमंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू सर्व आपल्या निष्ठाला म्हणाला मी तुम्हाला शांती राखतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या जपलेल्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहून तुला तुझ्या विषयानुसार शांती पाहिजे देण्याची कृपा कर. नीतीची विहंसी सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती सदा सर्वदा तुम्हाबरोबर असो. आता आपण एक दिवस प्रभू शांती वंदन करूया. या कोकणाच्या तोंडात सुगंध आले. तुम्ही सर्व धन्य हे प्रभू ती माझी योग्यता एक शब्द मात्र म्हणजे माझा
प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, जीवनाची पवित्र बाकर आहे संतांच्या नावाने मोठं केलेल्या लोकांना ज्या गुरुकांचे वैभव मिळून सर्व काळ जिवंत राहतो करतोस. होली क्रॉस विंटर सिस्टर्स येशूच्या विध्वंसना सर्व संपूर्ण जगभर साजरा केला आहे. आपल्या पॅरिशमध्ये सिस्टर्स अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. सिस्टर जॉनपासून तर सिस्टर गोरीनाथापासून केलेल्या आहेत. त्यांच्यावर शेकडो सिस्टर्स आपल्या पॅरिशमध्ये कार्य करून गेलेले आहेत. शैक्षणिक कार्य, मेडिकल कार्य, त्याचबरोबर पालखी कार्यामध्ये आणि सामाजिक कार्यात सिस्टरांनी झोकून दिलेलं आहे. आज नांदवाडची प्रगती झाली असेल हे समाज विकास प्रकल्प आणि आपल्या होलीक्रॉस सिस्टरांनी सुरू केलेली इंग्रजी mediumची शाळा यामुळे आपले दिवसेंदिवस उन्नती झालेली आहे. त्याबद्दल आपण सिस्टरांचे मनापासून आभार मानूया आणि आपल्या सर्व सिस्टरांना आजच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. हॅपी फीस्ट टू ऑल सिस्टर्स. गॉड ब्लेस. आपल्याकडे संत कार्लोस अगोस्टिस आणि संत ए जॉर्जिओ फसाद हे दोन संत गेल्या आठवड्यात सप्टेंबरला रोमच्या व्हॅटिकन नगरीमध्ये पोप लिओ यांनी त्यांना संतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये संत म्हणून घोषित. एका किशोरवयीन संत कार्लो अगोस्टिस आणि एका युवकांचा जनक जॉर्जिओ फसाद या दोघांच्या संतीकरणानंतर संपूर्ण जगभर एकच आध्यात्मिक चळवळ निर्माण झाली. सगळ्या ठिकाणी ख्रिस्त्यानी दिसतेतर मीडियामध्ये, प्रसार माध्यमामध्ये सगळ्या ठिकाणी त्यांच्याविषयी बोललं जातं. आणि दोन्ही संत एकविसव्या शतकातील लोकांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी आदर्श असे संत. यामुळे ख्रिस्त सभा फार मोठी युरोपमध्ये संपूर्ण जगभर गेली. यामध्ये केली मात्र शंका. या संतांचं रिलीक आपल्या वसई धर्मग्रंथात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होतं. त्याचे अवशेष, त्याच्या कपड्याचे अवशेष फिरत होते. आणि आपल्याकडे काही लोकांनी विनंती केली, आता आपल्या दिवसला तर ते अवशेष येईपर्यंत ऑक्टोबर महिना हे शेड्यूल तारीख होतं. या आपल्या तारीखचे आता बॉबी लोपेस हे असिस्टला जिथे कार्लो अगोस्टिसचं पार्थिव ठेवलेलं आहे. तिथे त्यांना मी फोन करून त्यांना विचारलं की तुझ्या पॅरिससाठी तू काहीतरी करू शकतो. तर फादर माझ्या पॅरिससाठी मी काहीही करेन, तर काय करायला पाहिजे? आम्हाला कार्लो अगोस्टिसचं रेलिक हवं. तो मला फादर 10,000 लोक दिसले. 10,000 डायसिस, कॉन्व्हेंट्स, चर्चेस वेटिंग लिस्टवर आहे. जानेवारीपर्यंत काही शक्य नाही, परंतु मी लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. आणि ते रेडी आपल्याला या आठवड्यात फादर बॉडी यांच्याकडून मिळणार आहे. आपण त्याला धन्यवाद देऊ. आणि त्याचं प्लॅनिंग आपण केलं आहे. त्याआधी फादर आपल्याला सांगितलं येत्या शनिवारी रविवारी त्याचं आपण रिनोव्हेशन करणार आहोत. आणि या रेडीचा आपण सर्वजण आशीर्वाद घेणार. तिसरं महत्त्व म्हणजे आपल्याकडे संत विन्सेंट पॉल संस्था आहे. गेली 40 वर्ष ते कार्यरत आहे. आणि संत विन्सेंट पॉलचे ते आद्य संस्थापक मेंबर होते. ते आजपर्यंत ते कार्य केले आहे. त्याबद्दल खरोखरच त्यांचा अभिमान करावा थोडा कमीच आहे. त्यांनी मी स्वतःच्या आपल्या कुटुंबियांना जेव्हा भेटली, दत्त कुटुंबियांना, त्यांनी मला सांगितलं, ते मला सांगितलं, ते म्हणाले की फादर या विन्सेंट पॉल संस्थेकडून आम्हाला फार मोठी मदत मिळत असते. तुम्ही जे कलेक्शन करता ते आमच्यापर्यंत पोचता. आम्हाला शैक्षणिक, मेडिकल आणि जे अन्नदानीचे मिळते
याबद्दल आम्ही त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि सुंदर कार्य ते जे करत आहे संत विन्सेंट डी पॉल यांना आपण धन्यवाद देऊ आणि तुमची जी सरळ असते जी मदत असते ती मदत पुढे पुढे वाया जात नाही तर योग्य ठिकाणी त्याची तिथे राहत आहे त्याची पोस्ट पावली आपल्या सर्व जे दत्त कुटुंब आहे त्यांनी लिहिलेले आहे पुन्हा आजचं जे सेकंड कलेक्शन आहे तुम्ही अशासाठी अनाउन्समेंट करत नाही की तुम्ही जास्त पैसे द्या पण लोकांनी काय सांगितलं आहे दत्त कुटुंबाने काय सांगितलं आहे ते माझं मनोगत मी तुम्हाला म्हणजे व्यक्त करत आहे म्हणून तुमच्यापर्यंत ही पोस्ट पावली पोहोचत आहे पुढे सूचना आपल्याला आदर करते आपण दुसऱ्या कलेक्शनला सतरा सप्टेंबर 2025 पवित्र दिवसाच्या विजयाचा सण आजची उपासना विठ्ठल गाव परिवाराने केली त्याला धन्यवाद. पुढील रविवारची उपासना अंतरघाट गाव परिवाराची असेल. पॅरिश काउन्सिलची मासिक सभा आज सकाळी 10 वाजता किस्सा संपल्यानंतर होईल. कृपया सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे. गेल्या रविवारी व्हॅटिकन येथे पोप लिओ आज पोप लिओ यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी देखील आपल्या प्रार्थना पाठवली. गेल्या रविवारी व्हॅटिकन येथे पोप लिओ यांनी विधी निहाय 2 व्यक्तींना संत म्हणून जाहीर केले. त्यापैकी एक संत कार्लो आकोतीस यांचे रेलिक हे दर्शनासाठी व वंदनासाठी खास असिसवरून आपल्या पॅरिशमध्ये येत आहे. पुढच्या रविवारी भाविकांसाठी हे रेलिक दर्शनासाठी आणि वंदनासाठी उपलब्ध असतील. सकाळी 10 ते 12:30 या वेळेपर्यंत या रेलिकचं भाविकांनी दर्शन घ्यायचं आहे. सकाळी 10 ते 10:30 मांडवे उकलदा व श्री गावातील भाविकांसाठी, 10:30 ते 11 नाळा व वाळूंजे गावातील भाविकांसाठी, 11 ते 11:30 हटोळी व भाटी गावातील लोकांसाठी, 11:30 ते 12 अक्करभाट व विटाळे भाविकांसाठी, 12 ते 12:30 चिंचोली व गोटेभाट गावातील भाविकांसाठी आणि 12:30 ते 12:45 सीतलभाट गावातील भाविकांसाठी हे रेलिक दर्शनासाठी उपलब्ध असते. पुढच्या रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या शिक्षक संघटनेतर्फे शिक्षक दिन साजरा केला जाईल. गेले 2-3 वर्षापासून आपण हे शिक्षक दिन साजरे करीत आहोत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आपले शिक्षक प्रतिनिधी आपल्याकडे गावात येतील. कृपया त्यांना सहकार्य करायचं आहे. मोठ्या संख्येने त्या शिक्षक दिनात सहभागी व्हायचं आहे. पुढचा रविवार 21 सप्टेंबरला निर्मळ येथे आपल्या निर्मळ डिलरीतील युवक युवतींसाठी युवा दिन साजरा केला जात आहे. आणि आपल्या नांदवाडमधून जे युवक युवती निवडलेले आहेत ते या युवा दिनात सहभागी होत आहेत. त्यांना प्रार्थनामय शुभेच्छा. नांदवाड जनहित संस्थेची वार्षिक सभा 21 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता शाळेच्या प्री प्रायमरी स्कूलमध्ये संपन्न होत आहे. मागच्या रविवारी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरी जर फातिमा मातेची 2 फुटापर्यंतची इमारत असल्यास टीचर्स कार्यालयात आणून द्यावी. ऑक्टोबर महिन्यात घरोघरी माऊलीची इमेज देण्यात येणार आहे. त्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. ऑक्टोबर नंतर आपल्या इमेज आपल्या घरी परत केल्या जाते. आपल्या पॅरिशमध्ये सेवक देत आहे, प्रेरक आहे. प्रत्येक गाव परिवाराला प्रेरकांसाठी महत्त्वाचं शिबिर 28 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता संपन्न होत आहे. त्याविषयी अधिक माहिती पुढच्या रविवारी आणि आपले पॅरिश काउन्सिल सभासद तुम्हाला देतील. फादरांनी सांगितलेलं आहे पवित्र दिवसाचा सण आणि आपलं कॉन्व्हेंट हे होली क्रॉस कॉन्व्हेंट आहे. सिस्टरांचा हा सण आहे. सिस्टरांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि दिसानंतर सिस्टर आपलं तोंड गोड करणार आहे. मागील रविवारचे दान 33,300 रुपये झाले. कोरोनाच्या काळातील दान 1,20,040 झाले. बुधवारचे दान 5,890 झाले. आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद. आशीर्वादासाठी शेवटच्या गीतावर आपण सिस्टरांना लावल्या 20 त्यानंतर प्रभु तुम्हारो बरसो सर्वशक्तिमान सर्वज्ञ परमेश्वर
पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद या विजयी पुस्तकाद्वारे तुम्हा सर्वांवर येवो. या पवित्र पुस्तकाकडे आशीर्वाद पाहण्यासाठी तुम्हा साठी आहे. Amen.